नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही जर एनसीएमसी जर कार्ड काढेल नसेल तर तुम्हाला भविष्यामध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतो आणि हे कार्ड काढण्याची गरज कोणाकोणाला आहे व याविषयी काय नवीन अपडेट आलेला आहे, काय नवीन नियम लागू झालेला आहे, आज या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तर माहिती आपल्याला बघायला भेटणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, एनसीएमसी कार्ड जर तुम्हाला काढलं नसेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येऊ शकतात, जसं की नवीन जे नियम 2025 पासून लागू झालेले आहेत. आता एनसीएमसी कार्ड म्हणजे सर्वांना माहित आहे, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड असं आपण त्याला म्हणतो. हे एक स्मार्ट कार्ड आहे जे तुम्हाला बस, मेट्रो, लोकल ट्रेन, टोल प्लाझा आणि इतर सार्वजनिक सेवांमध्ये यामार्फत तुम्ही व्यवहार करू शकतात आणि या अंतर्गत ज्या दिल्या जाणाऱ्या सवलती असतात तर त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकतात. आता ज्यांनी कोणी जर एक कार्ड काढेल नसेल व ज्यांनी कार्ड काढलेले आहे, आता ज्यांनी कोणी कार्ड काढेल नसेल तर त्यांना काय प्रॉब्लेम येणार आहे, तर इथं सर्व माहिती देण्यात आलेली आहे. सार्वजनिक वाहतूक म्हणजेच बसनं, मेट्रोनं, लोकल ट्रेन मध्ये जर तुम्ही प्रवास करत असाल आणि तुमचं जर बसनं प्रवास करताना हाफ तिकीट किंवा मोफत जर प्रवास असेल तर त्याचा तुम्हाला या कार्ड विना लाभ घेता येणार नाही. तुम्ही पहिले आधार कार्ड, मतदान कार्ड दाखवून तुम्ही त्या तिकिटाचा लाभ घेऊ शकत होतात, पण आता तुम्हाला एनसीएमसी कार्ड हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला एनसीएमसी कार्ड काढून घेतल्यावरच तुम्हाला इथे तुमच्या ज्या प्रवासाचा लाभ आहे तो घेतला जाऊ शकतो. त्यानंतर इतर कोणत्या सेवा असतील त्याच्यामध्ये पण लाभ मिळू शकतो. रोख पैसे वापरण्याची गरज नाही. सुट्टे पैसे नसल्यामुळे कोणताही त्रास होणार नाही. टोल नाक्यावर फास्टॅग सारखा फायदा पण या अंतर्गत मिळत असतो. रांगामध्ये तुम्हाला कोणतीही गरज नाही उभा राहायची. तर तुम्ही डायरेक्ट कार्ड दाखवून टॅप करून पेमेंट करून तुम्ही या योजनेचा किंवा या ज्या सवलती आहेत त्याचा लाभ घेऊ शकतात. भविष्यामध्ये सरकारी योजना किंवा सबसिडी मध्ये जो फायदा मिळणार आहे, इन फ्युचर भविष्यामध्ये तुम्हाला काही ज्या योजना आहेत त्या लागू होऊ शकतात कार्डवरती, तिथे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. डिजिटल इंडिया मोहीमपासून तुम्ही मागे राहणार आहेत, कारण की आता सर्व काही ऑनलाईन झालेलं आहे आणि हे पण एक प्रकारे ऑनलाईन सवलतीसाठी कार्ड बनवण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला हे काही जे आहेत, जे कार्ड जर काढलं नसेल तर असे काही प्रॉब्लेम येऊ शकतात. आता एनसीएमसी कार्डचे फायदे पण लगेच आपण बघणार आहोत. एकाच कार्डने अनेक सेवा मिळतात. बस, मेट्रो, ट्रेन, लोकल पार्किंगमध्ये सुलभ आणि जलद पेमेंट होते. रोख पैशाची गरज नाही. सुरळीत आणि डिजिटल व्यवहार होतो. वेळ आणि पैसे प्रवासात वाचतात. आता हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला कुठे जायचं आहे? एखाद्या बँक शाखेमध्ये पण तुम्हाला हे कार्ड काढून मिळेल. मेट्रो, रेल्वे स्टेशनच्या काउंटरवरती पण मिळतं. अधिकृत वेबसाईटवरून पण काढता येतं आणि जवळपासचे केंद्र आहेत, सेवा केंद्र, तिथून पण हे कार्ड तुम्ही काढून घेऊ शकता. तर मित्रांनो, लवकरात लवकर जर तुम्ही आतापर्यंत कार्ड काढेल नसेल तर तुम्ही कार्ड काढून घ्या आणि या योजनेचा नक्कीच लाभ घ्या. या कार्डद्वारे ज्या सवलती मिळतात त्याचा पण नक्कीच लाभ घ्या. तर मित्रांनो, नवीन अपडेटमध्ये आपण लवकरच बघणार आहोत. यामध्ये आणखीन काय काय बदल होणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लगेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.